आल्यानंतर एका गटाकडून दगडफेक करण्यात आली। महाल, भालदारपुरी आणि हंसापुरीमध्ये जमावाकडून दगडफेक करण्यात आली आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली। टार्गेट करून जे हिंदूंचे घर आहे ते टार्गेट करून फोडण्यात आलेले आहे। काल ती गाडी तिथे होती पण त्याला काहीच केलं नाही। हे सगळे जे मुस्लिम लोकांची घर आहे त्याला काहीच नाही केलं, पण आमच्या इकडले बिलकुल पाहून जे सीसीटीव्ही सुद्धा त्याने फोडण्याचा प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी केल्या, हे जाणून बुजून आणि सुनियोजित। या राड्या दरम्यान उपद्रवींनी जेसीबी पेटवलाय। दगडफेकीनंतर पोलिसांनी ट्रॉली भरून दगड जमा केले। काल झालेल्या दगडफेकीत वाहनांचं मोठं नुकसान झालंय। सर, सर्वांनी आपल्या तोंडावरती रुमाल बांधलेले होते। आम्ही त्यांना ओळखत नाही, अनोळखी व्यक्ती होते। गाड्या ओढून त्या चिंध्या गाड्यांच्या आतमध्ये फसून त्यांना आग लावण्याचा प्रयत्न केला। त्याच चिंध्या घेऊन लोकांच्या घरामध्ये टाकण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि सर्वात जास्त हिंदूंचेच घर टार्गेट करण्यात आलेले इथे। ये यहाँ पे ऐसा हुआ कि रात के समय 10 या 11 बजे के टाइम इन लोगों का कम से कम 150-200 लोगों का मजमा हिंदू इलाके में घुसा और यहाँ पे लेडीजों को गंदी भद्दी गाली बककर और तूफान उठाकर और इस तरीके का माहौल बनाए कि हम मुसलमान ही यहाँ रहते, हिंदू एक घर नहीं रहता। पोलिसांच्या माहितीनुसार भालदारपूरमध्ये 80 ते 100 लोकांच्या जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। 200-250 लोक होते आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे पेट्रोल बॉम्ब सुद्धा त्यांनी फेकले। माझ्यासोबत पोलीसवाले होते, पोलीसची कुमत कमी पडली, आम्हाला बॅकफुटवर जावं लागलं, पोलिसांना सुद्धा बॅकफुटवर जावं लागलं। या दगडफेकीत 40हून अधिक पोलीस जखमी आहेत। रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आरोपींची धरपकड करण्यात आली आहे आणि 50हून अधिक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलीस सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष ठेवून आहेत, तसंच परिसरात बंदोबस्त